आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल बुंदी रायता। ही एक अगदी अतिशय साधी रेसिपी आहे, पण तुम्हाला जर रेस्टॉरंट स्टाईल बनवायचे असतील तर माझ्या काही टिप्स तुम्ही ह्याच्यात बघा आणि बनवा। आता त्याच्यासाठी आपण घ्यायची आहे पहिली 1 वाटी बुंदी, सॉल्टेड बुंदी। आता ही आहे टिप नंबर 1 की बुंदी आहे तशीच घ्यायची नाही, आपण ती थोडं पाणी टाकून नरम करून घ्यायची। हे थोडंसं बुंदी भिजवल्याने काय होतं की जेव्हा रायता आपण बनवून ठेवतो तेव्हा ती बुंदी ते सगळं पाणी शोषून घेत नाही आणि आपला रायता लंपी होत नाही। आता आपली बुंदी छान सॉफ्ट झाली आहे, काही असेल तर एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचं, पण आपल्या बुंदीमध्ये काही तसं एक्स्ट्रा पाणी नाही आहे आणि ती एकदम छान नरम झाली आहे। तर ती आपण आता एका बोलमध्ये काढून घेऊया आणि मग आपण त्याच्यात टाकणार आहोत दही। आता दही घेताना पण मी दुसरी टिप सांगते, ती म्हणजे आपण दही घ्यायचं आणि ते छान फेटून घ्यायचं आणि त्याच्यात परत पाणी टाकायचं। आता मी 1 वाटी दही घेतले आणि त्याच्यात जवळजवळ 1 वाटी पाणी टाकलं आहे। आता हे पाणी टाकल्यामुळे परत जेव्हा आपण रायता बनवून ठेवतो तेव्हा ती बुंदी शोषून घेत नाही ते सगळं दही आणि लंपी होत नाही। तर ह्या 2 टिप्स तुम्ही जरूर फॉलो करा। आता हे सगळं छान मिक्स करायचं आणि ही कन्सिस्टन्सी अगदी छान आहे, पण तुम्हाला जर वाटलं की आणखीन जरा पातळ रायता पाहिजे तर मग तुम्ही थोडंसं 1-2 टेबलस्पून पाणी टाकू शकता। आता आपण टाकायचे ह्याच्यात सगळे मसाले। पहिलं टाकायची जिरा पावडर भाजलेली आणि ब्लेंड केलेली मिक्सरमध्ये जिरे। नंतर मग टाकायची थोडी साखर, मीठ आणि चाट मसाला। आता ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला काही दुसरे मसाले टाकायचे असतील तरी ते पण टाकू शकता, पण हे एवढं इनफ होतं आणि रायता ह्याच्यामुळे खूप छान टेस्टी होतो। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण त्याच्यावर कोथिंबीर पेरून आपला रायता रेडी होणार आहे। हा रायता एक जेवणाच्या थाळीमध्ये एक सुंदर अकंपनीमेंट आहे आणि एस्पेशली आपण जेव्हा राईस प्रिपरेशन्स बनवतो, बिर्याणी, पुलाव, त्याच्याबरोबर अगदी हा रायता खूप छान जातो। आणि ही रेसिपी अगदी सिंपल आहे, तुम्ही जर माझ्या 2 टिप्स फॉलो केल्यात तर मग तुम्हाला अगदी रेस्टॉरंट स्टाईल कन्सिस्टन्सीचा रायता मिळेल। तर ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जरूर माझ्या सॅम्पीज किचनला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मी बघता आहे की आपला रायता किती सुंदर दिसतो आहे, अगदी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये सर्व करतात तसा दिसतो आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडली आणि तुम्ही केली तर मला कमेंट्समध्ये लिहून सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ।